मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आपण मागच्या युनिटमध्ये अ, भारतामध्ये कोणते युरोपियन आले ते घेतलं होतं. पहिले कोण आले होते? पोर्तुगीज आले होते. दुसरं कोण आले होते? डच आले होते. तिसरं फ्रेंच आले होते. फ्रेंच लास्ट आले होते. नंतर इंग्रज आले होते. नंतर फ्रेंच आले होते. ओके. नंतर जाणारा क्रम कसा होता? डच गेले, नंतर फ्रेंच गेले, नंतर इंग्रज गेले, नंतर पोर्तुगीज गेले. असा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला पुढच्या ह्याच्यात अभ्यास करायचा आहे. बंगालचे गव्हर्नर जनरल कोण कोण होते ते बघायचे आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे. ओके. पुढला आपल्याला एक मोटिवेशन कोट घेतलेलं आहे मी आज. ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने धावून जा. यश नक्कीच तुमच्या पाठीशी असेल. म्हणजे तुम्ही कोणतंही ध्येय निश्चित केलं तर त्याच्या दिशेने जर तुम्ही प्रयत्न केला तर यश नक्कीच तुमचा स्वागत करेल. अशा प्रकारे तुम्ही स्टडी करावा एवढीच माझी इच्छा आहे आणि एखाद्या गव्हर्नमेंट जॉब लागावं हीच माझी नम्र विनंती आहे. पुढला पॉईंट आहे बंगालचे गव्हर्नर्स. बंगालचे गव्हर्नर्स, पहिला गव्हर्नर्स कोण आहे? पहिला गव्हर्नर जनरल आहे वॉरेन हेस्टिंग. दुसरा आहे सर जॉन मॉपरसन. तिसरा आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. चौथा आहे सर जॉन शोर आणि लॉर्ड वेलेस्ली. पाचवा आहे सर जॉर्ज बार्लो. सहावा आहे लॉर्ड मिंटोवन, लॉर्ड लॉर्ड हेस्टिंग आणि लॉर्ड ऑमस्टर आणि लॉर्ड विल्यम बेंटिक्स. आपण आता क्रमाक्रमाने बघणार आहे कोणाकोणाचा. पहिला आहे वॉरेन हेस्टिंगचा कार्यकाळ आहे 1773 ते 1785. रेग्युलर ॲक्ट ऑफ 1773 अंतर्गत ब्रिटिश संसदेने त्यांचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती केली. याआधी बंगालचे गव्हर्नर जनरल 1772 पासून आते होते. रेग्युलर ॲक्ट ऑफ 1773 या कायद्यामुळे वॉरेन हेस्टिंग हा भारताचा पहिला आणि अधिकृत गव्हर्नर जनरल बनला. ओके. या कायद्याने बंगाल, मुंबई, मद्रास या प्रेसिडेन्सी या केंद्रावर नियंत्रण झाले. म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्ट पहिले किती 3 प्रेसिडेन्सी होत्या. एक बंगाल होती, एक बंगाल, दुसरी होती मुंबई, तिसरी होती मद्रास. या 3चा गव्हर्नर जनरल वेगवेगळे होते. तर मग रेग्युलेटिंग ॲक्टच्या नुसार 1773 मध्ये या तिन्ही प्रेसिडेन्सीवर नियंत्रण करणारा एक अधिकृत गव्हर्नर जनरल बनवला. तर त्यात तो पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोण बनला? वॉरेन हेस्टिंग. त्यांना एक कार्यकारी परिषद स्थापन केली. त्याला एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणतात. इंग्लंडमध्ये बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापून भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवले. पुढला पॉईंट आहे वॉरेन हेस्टिंगच्या काळात रोहिला युद्ध झालं 1774. रोहिलखंडाच्या मुस्लिम राजावर नवाब सिराजउद्दौला याने ब्रिटिश मदतीने हल्ला केला आणि या युद्धात ब्रिटिशांनी पैसे घेऊन रोहिला विरुद्ध मदत केली. पैशासाठी युद्ध केल्याचा आरोप वॉरेन हेस्टिंगच्या यांच्यानंतर संसदेत लावला गेला. ओके. नंतर झालं पहिलं मराठा युद्ध. ते 1775 ते 1782 मध्ये. 1775 ते 1782 लक्षात ठेवा. ब्रिटिशांनी रघुनाथराव पेशवे पदासाठी समर्थन दिले. मराठ्यांनी प्रतिकार केला आणि शेवटी 1782 मध्ये सालवाईचा करार झाला आणि युद्ध बिननिकाली संपले. सालवाईचा करार लक्षात ठेवा. कधी झाला? 1782 मध्ये. पहिले मराठा युद्ध कधी झालं? 1775 आणि 1782. हा प्रश्न येऊ शकतो आपल्याला. पुढला पॉईंट आहे प्रशासकीय न्याय सुधारणा काय केल्या आता वॉरेन हेस्टिंगनं? दिवाणी आणि फौजदारी न्यायालय पुन्हा संरचित केले.
हिंदू कायदे म्हणजे ब्राह्मण पंडिताकडून आणि मुस्लिम कायदे काजीकडून समजून घेतले. कलकत्ता सुप्रीम कोर्टची स्थापना केली. किती कलकत्ता सुप्रीम कोर्टची स्थापना कधी झाली? 1774. चला आता पुढला पॉईंट आहे, हैदराबाद आणि निजाम आणि म्हैसूर. टिपू सुलतान आणि हैदराबाद निजाम यांच्यातील राजकारणात ब्रिटिशांचा सहभाग झाला. हेस्टिंगने संतुलनाची भूमिका घेतली. कलकत्ता केंद्र म्हणून विकास केला. कलकत्त्याला ब्रिटिश भारताचे प्रशासकीय केंद्रही बनवले. पहिल्यांदा इंग्रज कुठे आले होते? बंगालमध्ये. तर कलकत्त्यालाच त्यांनी भारताचे प्रशासकीय केंद्र बनवले. पुढला, न्याय आणि महसूल व्यापाऱ्यांचा प्रमुख केंद्रबिंदू बनला. त्याने भारतीय भाषांबाबत आदर पण केला. संस्कृत, फारसी इत्यादी भाषांचे ज्ञान असलेल्या भारतीय तज्ज्ञांना प्रशासनात स्थान दिले. आशियाटिक सोसायटीची स्थापना 1784 मध्ये सर विल्यम जॉन्स यांच्यासोबत झाली. इम्पिचमेंट ट्रायल म्हणजे इंग्लंडमध्ये परतल्यानंतर ब्रिटिश सरकार संसदेने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि 1788 ते 1795 हा खटला चालवला. अखेर वॉरेन हेस्टिंग निर्दोष सिद्ध झाले. पण वॉरेन हेस्टिंगनं त्या काळात सुसाईड करून स्वतःला संपवलं होतं. इम्पिचमेंट ट्रायल म्हणजे थोडक्यात आपल्या भारतामध्ये जे संविधानामध्ये इम्पिचमेंट ट्रायल आहे, म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल की करप्शनचा चार्ज दाखल केला, त्याच्यावर एक समिती बसली, नंतर त्यांना निर्दोष साबित केला. असा वॉरेन हेस्टिंगच्या काळात एवढं झालेलं आहे. आपण पुढला पाहणार लॉर्ड कॉर्नवॉलिस. कॉर्नवॉलिस कधी आला? 1786 1793 मध्ये आला. त्यांना स्थायी महसूल व्यवस्था केली, परमनंट सेटलमेंट. किती मध्ये केलं परमनंट सेटलमेंट? 1793. ते कोणकोणत्या भागात लागू केलं? बंगाल केलं, बिहार केलं आणि ओरिसा केलं. या भागात लागू केलं. जमीनदारांना मालकी हक्क देण्यात आले. त्यांनी शेतकऱ्यांकडून कर गोळा करून सरकारला निश्चित रक्कम भरायची होती. ओके. त्याचे फायदे काय झाले? ब्रिटिश सरकारला निश्चित महसूल मिळू लागला. तोटे काय झाले? जमीनदाराकडून शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने पैसे वसूल केले. जमीनदारांनी काय केले? शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने पैसे वसूल केले. शेतकऱ्यांचे जीवन अधिक दयनीय झाले. दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकऱ्याचं जीवन पहिलंच दयनीय होतं. तरी पण जमीनदारांना जेव्हा परमनंट सेटलमेंट लागलं त्या काळानंतर जमीनदारांना मालकी हक्क देण्यात आला. त्यानंतर जेवढा कर पाहिजे निश्चित ठरवला गेला की बंगालमधून एवढा एवढा कोटी किंवा अब्जाचा आम्हाला महसूल पाहिजे, तर तेवढा कर कसा वसूल करता येईल तसा जमीनदारांनी ते शेतकऱ्यांना अन्याय जबरदस्तीने पैसे वसूल केले. यामुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिक दयनीय झाले. परत मग पुढला पॉईंट काय आहे? त्यांनी न्यायव्यवस्थेत सुधारणा केली. लॉर्ड कॉर्नवॉलिसने 2 स्तरावरची न्यायव्यवस्था निर्माण केली. पहिलं जिल्हा न्यायालय केले, नंतर सदर आणि दिवाणी आणि फौजदारी न्यायालय केले. न्यायात ब्रिटिश अधिकाऱ्यांनाच अधिकार दिला. आपण लक्षात ठेवा. कॉर्नवॉलिसनं काय केलं? ब्रिटिश अधिकाऱ्यांनाच अधिकार दिला. पुढचा, भारतीय लोकांना उच्च न्यायव्यवस्थेत स्थान मिळाले नाही. भारतीयांना उच्च न्यायव्यवस्थेत स्थान मिळाले नाही म्हणजे कोणाचाही निकाल कोण देणारे? ब्रिटिश अधिकारीच करणारे. भारतीयांना उच्च न्यायव्यवस्थेत स्थान नव्हते. पुढलं, दुसरं म्हैसूर युद्ध कधी झालं? 1789 ते 1792 मध्ये. त्यात टिपू सुलतान, ब्रिटिश, मराठा, हैदराबाद यांच्यात युद्ध होतं. दुसरं म्हैसूर युद्ध. या युद्धात कोण विजयी झाले? ब्रिटिश विजयी झाले. श्रीरंगपट्टम तहानुसार टिपूने अर्ध राज्य आणि 2 मुलगे तारण दिले ब्रिटिश साम्राज्याला आणि ब्रिटिश साम्राज्य दक्षिणेकडे अधिक विस्तारले. समजलं? आता भ्रष्टाचार विरोधी धोरण पण आपलं लॉर्ड कॉर्नवॉलिसनं राबवलं होतं. लॉर्ड कॉर्नवॉलिस ब्रिटिश अधिकाराप्रमाणे प्रामाणिकपणा आणण्यासाठी अधिकाऱ्यांचे वेतन वाढवले, व्यापारी व्यवहारात भाग घेण्यास बंदी घेतली. याला कॉर्नवॉलिस कोड असेही म्हणतात. भ्रष्टाचार विरोधी धोरणाला अधिकाऱ्यांचे वेतन वाढले, व्यापारी व्यवहारात भाग घेण्यास बंदी घातली. याला कॉर्नवॉलिस कोड असे म्हणतात. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी भारतात ब्रिटिश प्रशासनाला अधिक स्थिर आणि शिस्तबद्ध बनवले. कसं बनवलं? स्थिर आणि शिस्तबद्ध. त्यांनी लागू केलेले परमनंट सेटलमेंट हे एकीकडे महसूल स्थिरता देणारी ठरली, पण शेतकऱ्यांचे फारच हानिकारक ठरलं. कारण दुष्काळ पडला, नुकसान झालं, तर त्यावेळेस काही बी करून आपल्याला परमनंट सेटलमेंट म्हणजे कर महसूल देणं भागच होतं.
त्यांना न्याय आणि महसूल लष्कर धोरणाचा प्रभाव ब्रिटिशांच्या धोरणावर दीर्घकाळ टिकून राहिला. ओके. तिसरा कोण होता? सर जॉन शोर्स. तो कधी आला होता? 1793 आणि 1798 मध्ये. नॉन इंटरव्हेन्शन पॉलिसी. सर जॉन शोरची काय होती? नॉन इंटरव्हेन्शन पॉलिसी. सर जॉन शोर हा एक चांगला, शिकाऊ आणि समजदार माणूस होता. त्याने ईस्ट इंडिया कंपनीची पॉलिसी वाचून आला होता. त्यांनी सांगितलं की मी इंटरव्हेन्शन करणार नाही, संस्थानिकांच्या राजकारणात हस्तक्षेप न करण्याचे त्यांना धोरण ठेवले. म्हणजे त्याने आपलं कोणाला हस्तक्षेप नाही करायचा, काहीच करायचं नाही, अशा गोष्टी निर्माण केल्या. त्यामुळे भारतात ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार कमी झाला. त्याच्या काळात ब्रिटिश सत्ताचा विस्तार बी कमी झाला, पण संस्थानिकांना थोडी स्वायत्तता मिळाली. हे धोरण पुढे लॉर्ड वेलर्जीने सबसिडी अलायन्स धोरणाला विरुद्ध होते. जेव्हा लॉर्ड वेलर्सली आला तेव्हा त्याने याच्या अपोजिट केलं. सर जॉन शोरच्या काळात कोणता झाला? बनारस उठाव झाला 1794 मध्ये. काशीचा राजा चेतन सिंग यांनी ब्रिटिश कर भरावा लागत असे, त्यांना कर भरण्यास नकार दिला. त्यामुळे शोरने त्यांना पदच्युत केलं आणि त्यामुळे बनारस प्रांत थेट ब्रिटिश नियंत्रणाखाली आलं. काशीचे राजा चेतन सिंग यांच्यामुळे त्यांनी कर भरावा लागत असे, त्यांनी कर भरण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना शोरने काय केलं? पदच्युत केलं आणि त्यामुळे बनारस प्रांत थेट ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली आला. आता पुढला पॉईंट आहे, निजाम आणि मराठ्यांविरुद्ध संघर्षात तटस्थता घेतली त्यांनी. आपला लॉर्ड कॉर्नवॉलिसनं काय केलं होतं? टिपू सुलतान, निजाम आणि मराठा यांच्यामध्ये लढाईमध्ये ते भाग घेतला होता. पण सर जॉन शोरनं काय केलं? तटस्थता घेतली, न्यूट्रल राहिले. हैदराबाद निजाम आणि मराठे यांच्या 1795 मध्ये संघर्ष निर्माण झाला आणि निजामाने ब्रिटिशांकडून मदतीची विनंती केली होती, पण शोरने हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे निजामाचा पराभव झाला आणि पण ब्रिटिशांचा अराजकीय धोरण कायम राहिले. महसूल आणि न्यायव्यवस्थेत सुधारणा. शोर यांचा अनुभव महसूल विभागात असल्याने त्यांनी महसूल संकलनाच्या प्रणालीत सुधारणा केली. बंगालमध्ये स्थायित्व आणण्यासाठी जमिनीचे कर निर्धारण प्रणाली विकसित केली. त्यांनी परमनंट सेटलमेंट ऑफ बेंगॉल 1793 मध्ये आणली. हे लॉर्ड कॉर्नवॉलिसने तयार केले होते, पण अंमलबजावणी शोरच्या कार्यकाळात झाली. परमनंट सेटलमेंट ऑफ बंगाल हे 1793 अंमलात आणली, पण हे लॉर्ड कॉर्नवॉलिस तयार केलं होतं, पण अंमलबजावणी शोरच्या काळात झाली. आता पुढला पाचवा कोण आहे? शोरच्या नंतर आला लॉर्ड वेलेस्ली. कधी आला तो? 1758 ते 1805 मध्ये आला. सबसिडी अलायन्स सिस्टम म्हणजे सहाय्यक संधी व्यवस्था 1798 मध्ये वेलेस्लीने राबवली होती. म्हणजे सर जॉन शोरच्या अपोजिट ते होतं. त्यांनी तटस्थता घेतली होती, यांनी सबसिडी अलायन्स सिस्टम केली होती. वेलेस्लीचा सर्वात प्रसिद्ध योजना होती ती. त्या योजनेसाठी संस्थानिकांना त्यांच्या संरक्षणासाठी ब्रिटिश सैन्य ठेवायला भाग पाडले गेले. त्यासाठी दरवर्षी मोठा खर्च द्यावा लागायचा आहे. त्यांनी इतर कोणत्याही विदेशी शक्तींना संधी करण्याचा अधिकार गमावला होता. म्हणजे सबसिडी अलायन्स काय होतं? ते ब्रिटिशांच्या सैन्य ठेवायला भाग पाडले गेले. म्हणजे ब्रिटिश अधिकारी त्यांच्या संरक्षणासाठी सैन्य ठेवायला लागले. त्यासाठी दरवर्षी मोठा खर्च त्यांना द्यावा लागत होता. त्यांनी इतर कोणत्याही विदेशी शक्तींशी संधी करण्याचा अधिकार गमावला. जर संधीचा भंग झाला तर संस्थान ब्रिटिशांकडे जप्त केले जात असे. समजलं? अनेक संस्थानिक बाध्य होऊन ती संधी स्वीकारू लागले. उदाहरणार्थ हैदराबाद नाही घेतल्या, अवध, म्हैसूर, तंजावर, बडोदा हे सगळे सबसिडी अलायन्सच्या सिस्टममध्ये ब्रिटिश संस्थानाला मिळाले. गिळंकृत केले म्हणावं लागेल त्यांना. चौथे म्हैसूर युद्ध काही झाले 1799. वेलस्लीच्या काळात टिपू सुलतानाविरुद्ध पुन्हा चौथे आणि अंतिम युद्ध झाले. टिपू सुलतान मारला गेला आणि म्हैसूरच्या ब्रिटिश अख्यातरित्या गेले. वाडियाघर राजकारणात नाममात्र सत्ता देण्यात आली. वेलेस्लीला साम्राज्यवादाचे सर्वात मोठे यश होते. मराठ्यांविरुद्ध पण दुसरे युद्ध केलं त्यांनी 1803 ते 1805. मराठा साम्राज्यात अंतर्गत संघर्ष होता. होळकर, सिंधिया आणि भोसलेंचा. वेलेस्लीने याचा फायदा घेऊन दुसरे मराठा युद्ध छेडले.
ब्रिटिशांनी दिल्ली, आग्रा आणि अलाहाबाद असे अनेक भाग जिंकले आणि दिल्लीतील मुघल बादशाहाच्या संरक्षणाकरता ब्रिटिश झाला. या युद्धामुळे उत्तर भारतात ब्रिटिशांचे वर्चस्व वाढले. फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना 1800 मध्ये वेलेस्लीने केली. कलकत्त्यात स्थापन केली. ब्रिटिश अधिकाऱ्यांना भारतीय भाषा व संस्कृतीचे परिचय देण्यासाठी परकीय सत्ताधीशांना भारतीय भाषेचा अभ्यास म्हणजे प्रशासनात शिस्त आणि नियंत्रण यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. ब्रिटिश साम्राज्याचा विस्तारवाद केला. वेलेस्लीने भारतात ब्रिटिश राजवटीचा झपाट्याने विस्तार केला. अनेक संस्थानं ब्रिटिश संरक्षणाखाली आले किंवा जप्तही झाले. आता पुढला आहे सर जॉर्ज बार्लो. सर जॉर्ज बार्लो कधी आले होते? 1805 ते 1807, 2 वर्षाचा कालावधी होता. हे 1805 ते 1807 या काळात भारताचे कार्यवाहू म्हणजे ॲक्टिंग गव्हर्नर जनरल होते ऑफ बंगाल. ते कायमस्वरूपी गव्हर्नर जनरल होते, परंतु लॉर्ड वेलेस्लीच्या कार्यकाळानंतर काही काळ त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. लॉर्ड वेल्जीच्या आक्रमणाच्या धोरणाचा विराम सबसिडीच्या माध्यमातून भरपूर संस्थानिकांवर वर्चस्व मिळवले होते. जॉर्ज बार्लोने हा आक्रमक पवित्रा थांबून संमती आणि मित्र व्यवहाराचे धोरण स्वीकारले. त्यांनी कंपनीचा सैन्य खर्च आणि विस्तार धोरणात कपात बी केली. म्हणजे सबसिडी अलायन्स कोणी कमी केला? आपल्याला बार्लो. व्यवस्थापनात बचत आणि मितव्यय. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा भर बी केला. प्रशासनात किफायतशीर धोरण राबवले. हे धोरण काही अंशी यशस्वी ठरले, पण काही भागात असंतोष निर्माण झाला. राजकीय साखळीत मर्यादित भूमिका. ते कार्यवाह होते, म्हणून फार मोठ्या सुधारणात्मक किंवा दीर्घकालीन धोरणात्मक पावले उचलली गेली नाहीत. त्यांची भर आर्थिक आणि प्रशासकीय स्थिरतेवर होता. वेल्लूरचा उठाव झाला. सर जॉर्ज बार्लो यांच्या जेव्हा मद्रासचे गव्हर्नर होते तेव्हा वेल्लूरचा उठाव घडला. ब्रिटिश सैन्यातील भारतातील सेपाय सैनिकांनी बंड केले. बंडाचे कारण होते सैनिकांवर लादण्यात आलेले धार्मिक अपमानास्पद ड्रेस व कोड नियम होते. जातीय आणि धार्मिक भावनांचा अपमान केला होता. उठाव झपाट्याने दडपण्यात आला, पण पुढील सेपाई उठाव हा 1857 बीज येथे रोवून गेला. वेल्लोरचा उठावाचा प्रभाव 1806 मध्ये सैनिकांवर लादण्यात आलेले धार्मिक अपमानास्पद ड्रेस आणि कोड नियम. 7वा आहे लॉर्ड मिंटो 1807 ते 1813 तो कार्यवाही होता. आता हा त्याच्यानंतर आला. त्याने अमृतसरचा तह केला. ट्रिटी ऑफ अमृतसर 1809 मध्ये. लॉर्ड मिंटोने पंजाबमध्ये महाराजा रणजित सिंग यांच्याशी मैत्रीशी तह केला. याचा उद्देश एकच होता की रणजित सिंगला सतलज नदीच्या पूर्वेकडील प्रदेशावर हक्क न देणे आणि शीख सत्तेला मर्यादित ठेवणे. अफगाणिस्तान आणि फ्रान्स आणि रशिया यांच्यात भारतातील हस्तक्षेपाला आळा घालणे. लॉर्ड मिंटोचा ब्रिटिशांच्या उत्तर भारतातील रणनीतीसाठी हा तह फार महत्त्वाचा ठरला. ट्रिटी ऑफ अमृतसर कधी झाला? 1809 मध्ये झाला. शैक्षणिक व सामाजिक कार्य. त्यांनी स्थानिक भाषांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न केला. भारतीय लोकांसाठी शिक्षण संस्था स्थापन करण्याचे प्रोत्साहन दिले. युरोपीय शक्तींना रोखण्याचे धोरण अवलंबले. त्यानंतर त्या काळात फ्रान्सच्या नेपोलियनचा प्रभाव भारतात पोहोचू नये यासाठी ब्रिटिश सरकार दक्ष होते. लॉर्ड मिंटोने भारतात युरोपीय हस्तक्षेप टाळण्यासाठी राजनैतिक दूत नियुक्त केले. इंग्लंड फ्रान्स संघर्षाचा भारतात परिणाम होऊ नये यासाठी दक्षता घेतली. राजकीय स्थैर्य. मिंटो यांच्या काळ लष्करी संघर्षाच्या तुलनेत राजकीय स्थिरतेचा होता. भारतात ब्रिटिश साम्राज्याच्या प्रभावानंतर नियंत्रण राहिले. भारतीय शिक्षणासाठी प्रोत्साहन केले. त्यांनी विद्याभ्यास आणि मुद्रण यंत्रणा वाढवण्यास हातभार लावला. पुढील सुधारक गव्हर्नर जनरलसाठी पायाभरणी पण केली. 8वा आहे लॉर्ड हेस्टिंग्स 1813 ते 1803. गोरखा युद्ध झालं लॉर्ड हेस्टिंग्सच्या काळात नेपाळमध्ये 1814 ते 1816. कारण होता ब्रिटिश आणि गोरखा यांच्यातील सीमावाद. युद्धानंतर सुगोलीचा तह झाला. ट्रिटी ऑफ सुगोली 1816. सध्या 1-1.5 वर्षापूर्वी हा ट्रिटी ऑफ सुगोली आपल्याला चर्चेचा विषय झालेला होता.
नेपाळने कुमाऊ आणि गढवाल सिक्कीम भाग ब्रिटिशांना दिला आणि कारण नेपाळने कुमाऊ गढवाल सिक्कीम हा भाग ब्रिटिशांना दिला कारण ब्रिटिश हे थंड हवेच्या ठिकाणातून आले होते. भारत हा उष्ण कटिबंधात येत होता आणि नेपाळकडे कुमाऊ गढवाल सिक्कीम हे थंड हवेचे प्रदेश होते. त्यामुळे त्यांनी ट्रिटी ऑफ सगोलीमध्ये हे भाग मानले. ब्रिटिशांनी नेपाळ आपला हा पहिला रेसिडेंट अधिकारी नेमला. नेपाळ ब्रिटिश वर्चस्वाखाली आले परंतु स्वतंत्र राष्ट्र म्हणून टिकून राहिले. तिसरे मराठा युद्ध कधी झाले? 1817 ते 1818. हे युद्ध पेशवे बाजीराव सेकंड, भोसले, नागपूर, शिंदे, ग्लॉवर आणि होळकर इंदापूर यांच्या विरुद्ध लढले गेले. ब्रिटिशांना सर्व मराठा सत्तेवर विजय मिळाला. परिणामी पेशवाईचा अंत झाला. भारतात बहुतांश भाग ब्रिटिश साम्राज्याच्या अखत्यारीत झाला. मराठा साम्राज्याचा पराभव हा ब्रिटिशांनी भारतातील पूर्ण सत्ता स्थापित होण्याचा निर्णायक टप्पा ठरला. 1813चा चार्टर ॲक्ट आला. चार्टर ॲक्टमध्ये ब्रिटिश संसदेने संमत केलेला कायदा ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराधिकार संपुष्टात आणले आणि भारतात ख्रिश्चन 1813च्या चार्टर ॲक्टमध्ये ब्रिटिश संसदेने संमत केलेला कायदा होता. कंपनीचे व्यापार अधिकार संपुष्टात आले. भारतात ख्रिश्चन धर्मप्रसारक आणि शिक्षकांना प्रवेश बी दिला गेला. शिक्षण आणि धर्मप्रसार या नव्या संकल्पना सुरुवात झाली. कोणत्या? 1813 चार्टर ॲक्ट. शैक्षणिक व मुद्रण सुधारणा. कलकत्त्यात सापेक्ष शिक्षण व मुद्रण यंत्रणाची वाढ झाली. स्थानिक भाषांमध्ये पुस्तकं छापायला प्रोत्साहन मिळाले. सामाजिक न्याय व्यवस्था आणि सुधारणा. स्थानिक प्रशासनामध्ये अधिकार वाटप झालं. न्यायव्यवस्थेत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला. कोरेगावची लढाई 1818. 2018 मध्ये त्याला किती वर्ष झाले होते? 200 वर्ष कंप्लीट झाले होते. त्याकरता भीमा कोरेगावला मोठे सन्मान पूर्वक आणि स्वाभिमानाचा ऐतिहासिक साक्ष म्हणून बघितला जातो. पेशव्यांच्या विरोधात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे महार रेजिमेंटचे सैनिक अत्यंत शौर्याने लढले होते. आजही ही लढाई दलित स्वाभिमानाची किंवा ऐतिहासिक साक्ष म्हणून ओळखली जाते. कधी? 1 जानेवारी 1818 कोरेगाव दिवस म्हणून ते केलं जातं. पुढला आला होता लॉर्ड आर्मस्टन 1823 ते 1828 मध्ये. पहिला बर्मी युद्ध झालं होतं. फर्स्ट अँग्लो बर्मन वाद 1824 ते 1826. भारत आणि बर्मा या आताचं म्यानमार आहे यांच्यातील युद्ध होतं कारण आसाम आणि मणिपूर आणि आराकन या भागातील वर्चस्वासाठी संघर्ष होता. ब्रिटिशांनी मोठा विजय मिळवला पण अत्यंत खर्चिक युद्ध ठरले. या पहिले बर्मी युद्धामध्ये याडामचा तह झाला. ट्रिटी ऑफ याडाम 1826 मध्ये. बर्माने आसाम, आराकन आणि तेनासेरियम ब्रिटिशांकडे सुपूर्द केले. हा तर लॉर्ड आर्मस्टनचा एकमेव उल्लेखनीय विजय मानला जातो. ईस्ट इंडिया कंपनीचा आर्थिक बोजा वाढला आणि कंपनीच्या तिजोरीवर परिणाम झाला. फर्स्ट अँग्लो वॉरमुळं पुढला आहे बॅरकपूरचा उठाव झाला 1824 मध्ये. सेपाई उठावाचा छोटा प्रारंभ मानला जातो. बर्मी युद्धात पाठवण्याचा विरोधकांना भारतीय सैनिकांनी बंड केले. ब्रिटिशांनी ते कठोरपणे दडपले. या उठावामुळे पुढे स्वातंत्र्य चळवळीत बीजाची पेरणी झाली असे मानले जाते. प्रशासनिक दुर्लक्ष. आर्मस्टनच्या याच्या काळात सामाजिक सुधारणांमध्ये विशेष प्रगती झाली नाही पण शिक्षण, न्याय आणि महसूल व्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या गेल्या नाहीत. त्यांची कारकीर्द ही फक्त सैनिकी कारवायापुरतीच मर्यादित राहिली.
आता बर्मी युद्धामुळे भारतावर 1 कोटी रुपयांचा जास्त खर्च आला, त्यामुळे पुढील गव्हर्नर जनरल खर्चावर मर्यादा आणण्याचे काम केले. आता शेवटचा बंगालचा गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक. सतीप्रथेवर पहिली बंदी केली. सती म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला जिवंत जाळण्याची क्रूर प्रथा. राजा राम मोहन राय यांच्या प्रयत्नांनी प्रेरित होऊन लॉर्ड बेंटिकने सतीप्रथेवर पूर्णतः कायदेशीर बंदी घातली. बंगालमध्ये प्रथम बंदी लागू केली व पुढे इतर भागामध्ये ठगी प्रथेचा नाश केला. भारतात काही समुदाय ठगी करून म्हणजे प्रवाशांना लुटत आणि मारत असत. लॉर्ड बेंटिकने ठगी प्रथा मोडून काढण्यासाठी कडक पावले उचलले. कॅप्टन विल्यम स्लिम यांच्या सहाय्याने ठग सप्रेशन डिपार्टमेंट स्थापन केलं होतं. शैक्षणिक सुधारणा काय केली लॉर्ड बेंटिकने? 1835चा इंग्रजी शिक्षण कायदा लॉर्ड मॅकलेच्या मिनिट ऑन एज्युकेशन मान्य केला. इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी भारतीय भाषाऐवजी इंग्रजीतून उच्च शिक्षण सुरू झाले. यामुळे आधुनिक शिक्षण प्रणालीची सुरुवात झाली. न्यायव्यवस्था सुधारणा काय काय केल्या बेंटिकना? भारतीय आणि इंग्रज नागरिकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न बी केला. शिस्तबद्ध न्यायालय व्यवस्था लावले. लहान गुन्ह्याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना अधिकार दिले गेले. आर्थिक धोरण आणि खर्च कपात. सैन्य खर्चात कपात केली. प्रशासकीय खर्चातही बचत धोरण अवलंबले. चार्टर ॲक्ट 1833 मधला लॉर्ड बेंटिकच्या कार्यकाळात ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार अधिकार संपुष्टात आले. संपूर्ण भारताचा एकच गव्हर्नर जनरल नेमण्याची तरतूद म्हणून बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया पण झाला. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा बेंटिक होता आणि लास्टचा बेंगाल ऑफ गव्हर्नर जनरल पण होता, हा बेंटिकच होता. वारसा लेगेसी. सुधारक गव्हर्नर जनरल बरोबर ओळखले जाते. भारतीय समाजात आधुनिक आणि विचार शिक्षण आणि न्यायव्यवस्थेची बीजे पेरली. त्यांच्या या सुधारामुळे ब्रिटिश राजवटीत सामाजिक आणि अधिष्ठानाला एक वेगळा पाया मिळाला. आता आपण पुढचा पॉईंट आपण अभ्यास करणार आहोत. भारताचे गव्हर्नर जनरल. ओके, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याबद्दल आज आपण इथंच थांबूया. थँक्यू. जय हिंद, जय भारत.